राधानगरी तालुक्यातील हसने परिसरात टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातल्यानं गेले 1.25 महिने हत्तीचा वावर असूनही वन्यजीव विभागानं हत्तीला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत। तर हत्तीच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांनी आज विशेष ग्रामसभा घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला निमंत्रित करूनही अधिकारी आले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। गेले 1.25 महिने ग्रामस्थ भीतीच्या छायेत असताना वन विभागानं कोणतीही उपाययोजना केली नसल्यानं वन विभाग सुस्त असल्याचं बोललं जात आहे। गावच्या पिण्याच्या पाईपलाईनचे टँक, ऊस शेती, चिव्याची बेठं, काजू, फणस, केळी, आंब्याच्या बागा उद्ध्वस्त केल्यात। हत्तीपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्र जागवत आहेत। हत्तीच्या भीतीनं गावात सण उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमही साजरे केलेले नाहीत। परिसरात पावसानं धुवाधार सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांना भात पिकाची लागण करावी लागणार आहे। ग्रामस्थ भीतीच्या छायेत असल्यानं शेती कामं ठप्प आहेत। यामुळे 1.25 महिन्यानंतर आता तरी वन विभागाला जाग येणार का असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या टस्कर हत्तीला परतवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे।